1800 कोटीच्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी ही माफ केल्याचा आरोप। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा पार्थ पवारांच्या कंपनीवर गंभीर आरोप। धाराशिव, बीड आणि लातूरमधील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक। जिथे शक्य तिथे मवियात लढा, तर आघाडी आणि स्वबळाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना। एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातले खरे मुख्यमंत्री, शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचं विधान। तर मुख्यमंत्र्यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत शिंदेंनी घेतलेल्या भूमिकांचंही केलं कौतुक। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये जुंपली। 5 वर्ष खासदार पण विखेंनी काहीच केलं नाही म्हणत निलेश लंकेंनी लगावला टोला। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा दुसरा दिवस, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात साधणार, शेतकऱ्यांसोबत संवाद। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजताच मनसेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघानं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। संघानं मोदींना दिली 1 नंबरची जर्सी भेट, तर पंतप्रधानांकडूनही खेळाडूंचं तोंड भरून कौतुक। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज चौथा T20 सामना। मालिकेत आघाडीवर जाण्याचा भारतीय संघाचा असणार प्रयत्न। काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी। केदारनाथमध्ये मोसमातली दुसरी बर्फवृष्टी। गुलमर्ग, सोनमर्ग, सिस्सूमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित। आता एक मोठी बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मीडिया होल्डिंग्स LLP कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ 2 दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आलाय। तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे। ही स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला। मुंढवा परिसरात तब्बल 300 कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला। सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं। हा सवलतीचा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आहे का? सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात तेव्हा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते। मग कोट्यावधींच्या व्यवहारांमध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात असा सवाल त्यांनी केलाय। तसंच हा व्यवहार 10 कोटींच्या वरचा असल्यानं EOW आणि ईडीनं या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील कुंभार यांनी केली आहे। 1 लाख रुपये पेड अप कॅपिटल असलेल्या कंपनीत 300 कोटी कसे आले असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर ज्यांनी हा आरोप केलेला आहे किंवा ज्यांनी हे सवाल उपस्थित केलेले आहे, सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजयजी, आपलं नेमकं काय म्हणणं आहे, काय समोर आली आहे माहिती? हे पाहिजे याच्यातली समोर माहिती अजून बरीच काही यायची, परंतु जी आली आहे ती सुद्धा चक्रावणारी आहे। ही सुमारे 40 एकर जागा पुण्यातली, त्या जागेची किंमत कोट्यावधी रुपये होते। त्याची रेडी रेकनरनुसारच प्राइस 294 कोटी रुपये दाखवले आहे आणि प्रत्यक्ष मात्र त्याची स्टॅम्प ड्युटी आहे ती 500 रुपयेच भरलेली आहे। हे सगळं कशामुळे घडलं? कदाचित IT पॉलिसीचा त्यांनी आधार घेतला असेल, परंतु ही जागा कुठल्या वतनाची होती का, कशी होती, काय होती याचा अजून कुठेही पत्ता लागत नाही। कालपासून IGRची वेबसाईट सुद्धा ओपन होत नाही, त्याच्यामुळे ते काही कळत नाही। परंतु अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या जागेची अगदी अल्प दरामध्ये अल्प स्टॅम्प ड्युटीमध्ये सुटका करणं हे सगळं चक्रावणार आहे आणि याच्यातले जे संबंधित लोक आहेत ज्यांनी विकली वगैरे त्यांच्या बाबतीत पूर्वीचेही अनेक आक्षेप असतानाही पार्थ पवारांनी याच्यामध्ये पार्थ पवार याच्यामध्ये का पडले
याच्यावरती तर शंका उपस्थित होऊ शकतात. परंतु याच्यात अनेक गोष्टी पुढे येत आहेत. ते म्हणजे ज्या पद्धतीने घाई गडबडीत उरकलंय त्याच्यामुळे आता मुंढवा जो परिसर आहे तो पुणे शहरामध्ये येतो, परंतु त्या डॉक्युमेंटमध्ये तो मुळशी तालुक्यात दाखवलेला आहे. तर दुसरे एक त्यांचे भागीदार आहेत, त्यांच्या पुरुष आहेत ते, पण त्यांच्या नावापुढे स्त्री लिहिलेलं आहे. अशा चुका अशाच वेळी घडतात ज्या वेळेला काहीतरी गडबड असते किंवा कुणाच्या तरी दबावाखाली हे काम केलं जातं. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. बरं विजयजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मीडिया होल्डिंग्स LLP कंपनीनं तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन ही केवळ 300 कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ 2 दिवसातच स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. तर पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप होतोय. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केलाय. तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचंही अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे. याबाबत दानवेंनी ट्विट करून राज्य सरकारला प्रश्न विचारलाय. मेवाभाऊंच्या राज्यात 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये. उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची मीडिया ही कंपनी जिचं भांडवल अवघं 1 लाख रुपये आहे. या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा. गंमत तर पुढे आहे. एवढ्यावरच हा प्रवास थांबला नाही, तर या कंपनीनं रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क म्हणजे पुणे इथे चक्क IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली आहे. 1 लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य होतं, तेही महार वतनाची जमीन असताना? हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावं, जेणेकरून इतर तरुणांना देखील त्यांच्या या यशाचं गमक कळू येईल. दुसरी बाब, सरकारी यंत्रणांनाही काय तत्पर झाली पहा, कमाल आहे. 22 एप्रिल 2025 रोजी मीडिया कंपनीनं IT पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयानं या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी देखील माफ करून टाकली आणि उद्योग संचालनालयानं कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचं प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली, असा सवाल त्यांनी केलेला आहे. एक मोठी बातमी, उद्धव ठाकरेंनी काल पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. धाराशिव, बीड आणि लातूरमधील पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती. जिथे शक्य असेल तिथे मवियात लढा, अशा ठाकरेंनी सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. धाराशिवमध्ये स्वबळावर लढण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी होती, पण त्या संदर्भात बोलताना जिथे शक्य असेल तिथे मवियात लढा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय घ्या असंही त्यांनी म्हटलंय. तर पदाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत धाराशिवबाबत. आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याकडे. ते आपल्यासोबत थेट आहेत आणि मराठवाडा दौरा जो उद्धव ठाकरेंचा सुरू आहे त्यासोबत ते असणार आहेत. सुमित, काय सांगाल? उद्धव ठाकरे कालपासून मराठवाडा दौऱ्यावर निघालेले आहेत. आज त्यांचा दौरा कसा असेल आणि कालच्या बैठकी संदर्भात सुद्धा काय अपडेट? सगळ्यात आधी दगाबाजरे असं म्हणत उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा किंवा हा सगळा आता 4 दिवसांचा दौरा निघालेला आहे. आणि या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः 4 दिवस वेगवेगळ्या गावांमध्ये म्हणजे सगळ्या पूर्ण 8 जिल्ह्यातल्या 20 तालुक्यामधल्या कित्येक शेतकऱ्यांना भेटतात, त्यांच्याकडून सगळी मतं त्यांची जाणून घेतात, नेमक्या काय अडचणी येतात, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली आहे का, या सगळ्या संदर्भात माहिती घेत आहेत. आणि त्यासाठीच त्यांचा हा दौरा आहे. कारण याआधी ते जेव्हा संभाजीनगरमध्ये आलेले, संभाजीनगरमध्ये त्यांनी एक मोर्चा काढला, हंबरडा मोर्चा. आणि त्या हंबरडा मोर्चामध्ये ते म्हणाले होते की मी पुन्हा दिवाळीनंतर येईन आणि तुमच्या खात्यात खरंच पैसे आलेत का हे पाहीन, तुमच्याशी चर्चा करेन. आणि त्यानुसार ते आलेले आहेत. 4 दिवसांचा त्यांचा दौरा आहे. काल पहिला दिवस होता आणि काल पहिल्या दिवसानंतर संध्याकाळी एक बैठक पार पडली, ज्याच्यामध्ये बीड, धाराशिव आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी बोलावलेलं होतं. पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात. आणि यावेळेला काही लोकांनी मत असं व्यक्त केलं की धाराशिवमध्ये आपलं जास्त प्रस्थ तयार झालेलं आहे, त्यामुळे इथं स्वबळाचाच नारा आपण दिला पाहिजे
असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। आजूबाजूच्या परिसरामध्ये काही ठिकाणी जरी आपलं प्रस्थ नसेल किंवा तिथे जरी असेल तरी आपण महाविकास आघाडी म्हणून एकसंध राहणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरेंनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं सध्या कळतंय। हा भाग झाला तर धाराशिव किंवा इकडच्या सगळ्या परिसरातला। आता पुढचे 3 दिवस आणखी हा दौरा आहे, म्हणजे आजचा दिवस दौरा आहे, उद्या आणि परवा असं 3 दिवसांचा आणखी दौरा बाकी आहे। आज ते पुढच्या दौऱ्याला म्हणजे लातूरमध्ये आणि नांदेडमध्ये असणार आहेत। सुरुवातीला सकाळी 10 वाजता धाराशिवमधलं एक गाव आहे आणि त्यानंतर लातूरमधले 2 ठिकाण आहेत आणि नांदेडमध्ये एका ठिकाणी ते भोकरमध्ये जातील, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा लातूरच्या, नांदेडच्या आणि काही पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा बैठका होतील, तिथल्या सगळ्या लोकांची मतं ते जाणून घेणार आहेत। केवळ शेतकऱ्यांना मदत करा हा उद्देश आहेच, शेतकऱ्यांसाठी आपल्याला लढा द्यायचा आहे, तो कसा द्यायचा हे सगळं उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेतच। त्या व्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये आपल्याला कशी रणनीती आखायची आहे, कोणासोबत युती करायची आहे, नाही करायची आहे, तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे हे सगळं उद्धव ठाकरे ऐकून घेणार आहेत, त्यांना देखील मार्गदर्शन करणार आहेत। पण सरकारचं धोरण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योग्य नाही आहे, सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करायला हवी ही मागणी घेऊनच उद्धव ठाकरेंचा हा सध्या दगाबाजारे म्हणत दौरा मराठवाड्याचा आयोजित करण्यात आलेला आहे। सुमित, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत दौऱ्याविषयी त्याबद्दल।